Hello students, today we'll discuss the next part of solid state. In that, take down the next point, that is spinal structures. स्पायनल स्ट्रक्चर्समध्ये बघा दोन टाईपचे स्ट्रक्चर्स, एक नॉर्मल स्पायनल आहे आणि दुसरा इन्व्हर्स स्पायनल. करेक्ट. हे स्पायनल स्ट्रक्चर जे आहेत ते कशावरनं केलेले तर डेफिनेटली अरेंजमेंट ऑर अकोमोडेशन ऑफ कॅटायन्स. त्याच्यामध्ये डाय पॉझिटिव्ह कॅटायन्स असतील किंवा ट्राय पॉझिटिव्ह कॅटायन्स असतील इन टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल वॉइड्स. टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्समध्ये जे पॉझिटिव्ह कॅटायन्स आहेत, ट्राय पॉझिटिव्ह कॅटायन्स आहेत, त्याच्या अकोमोडेशनवरनं किंवा त्याच्या फिलिंगवरनं काय केलेलं आहे, डिफरन्शिएट केलेलं आहे. लक्षात येते? ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट नॉर्मल स्पायनल्स. नॉर्मल स्पायनलमध्ये बघा ॲनायन जे आहेत, ॲनायन्स फॉर्म्स SRA ऑर स्केलेटन. कुठलं स्केलेटन फॉर्म करतात? एकतर CCP स्ट्रक्चर किंवा काय FCC स्ट्रक्चर फॉर्म करतात. लक्षात येते? स्केलेटन. आणि जे कॅटायन्स आहेत, आता दोन टाईपचे कॅटायन्स असतील इथे. एक डाय पॉझिटिव्ह कॅटायन आहे आणि एक आहे ट्राय पॉझिटिव्ह कॅटायन. डाय पॉझिटिव्ह कॅटायन जे आहेत ते कुठं ऑक्युपाय होतात तर डेफिनेटली इन टेट्राहायड्रल वॉइड्स. डाय पॉझिटिव्ह कॅटायन्स ऑक्युपाय टेट्राहायड्रल वॉइड्स अँड ट्राय पॉझिटिव्ह कॅटायन्स ऑक्युपाय ऑक्टाहायड्रल वॉइड्स. हे समजते तुम्हाला? टेट्राहायड्रल वॉइड्स आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्स. ठीक आहे. इथं थोडं स्टेटमेंट बघा. These are the structures where anions constitute CCP. CCP म्हणजे cubic close packed or FCC. हे दोन्ही एकच आहेत. करेक्ट ना? लॅटाइस. अँड कॅटायन ऑक्युपाय वॉइड्स. कॅटायन काय करतात? वॉइड ऑक्युपाय करतात. हे कशामध्ये? स्पायनल स्ट्रक्चरमध्ये. नॉर्मल स्पायनलमध्ये काय होतं? दी लो व्हॅलन्सी डायपॉझिटिव्ह आयन्स are present in tetrahedral holes and high valency tripositive ions are present in octahedral holes. बघा इथं शॉर्टमध्ये लिहून दिले मी तुम्हाला. M2+ काय? टेट्राहायड्रल वॉइड्स ऑक्युपाय करतात आणि M3+ काय करतात? ऑक्टाहेड्रल ट्रायपॉझिटिव्ह आयन्स. समजलं? मोस्ट कॉमन एक्झाम्पल इज MgAl2O4. MgAl2O4 is the most common example. आता MgAl2O4 मध्ये Mg2+ किती कुठं ऑक्युपाय होतात तर डेफिनेटली टेट्राहायड्रल वॉइड्समध्ये आणि Al3+ कुठं ऑक्युपाय होतात? ऑक्टाहायड्रल. समजलं ना? Mg ची व्हॅलन्सी तर 2 आहे आणि ॲल्युमिनियम किती? 3 मध्ये असतो. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा Mg2+ आहे आणि काय Al3+ आहे. Mg2+ ऑक्युपाय टेट्राहायड्रल होल्स. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि हेच तुम्हाला पाठ करायचं आहे इथं. हे विचारलं जातं तुम्हाला. करेक्ट ना? Mg ऑक्युपायज, Al ऑक्युपायज असं विचारलं जातं. आर यू गेटिंग? ठीक आहे. आणि O- काय फॉर्म करतो? CCP और FCC अरेंजमेंट. आलं लक्षात? इथं मेन्शन केलेलं आहे बघा. O- are arranged in CCP or FCC, Mg2+ tetrahedral voids or holes and Al3+ octahedral holes म्हणजेच voids. Are you getting? Other examples सुद्धा आहेत. MgCr2O4 आणि Zinc Fe2O4. आता इथं लक्षात आलं असणार आहे तुमच्या. Mg कुठं असणार आहे? Mg2+ असणार आहे इथं आणि Cr किती असणार आहे? Cr3+. समजलं हे? इथं Zinc 2+ आणि Fe3+. क्लिअर? मग झिंक कुठं असतो, Fe कुठं असतो हे लक्षात आलं तुमच्या. आता डाय पॉझिटिव्ह आयन्स टेट्राहायड्रल आणि ट्राय पॉझिटिव्ह आयन्स ऑक्टाहायड्रल वॉइड्स. इन्व्हर्स स्पायनल. इन्व्हर्सचा मिनिंग होतो अपोजिट. इन्व्हर्स मीन्स अपोजिट. आर यू गेटिंग? ठीक आहे. आता इथं सुद्धा काय की ॲनायन्स जे आहेत ना, ऑक्साईड आयन्स काय ऑक्युपाय करतात किंवा काय कन्स्टिट्यूट करतात? FCC लॅटाइस म्हणजे CCP लॅटाइस. ठीक आहे. आता इथं डाय पॉझिटिव्ह आयन्स आहेत, परत ट्राय पॉझिटिव्ह आयन्स आहेत. करेक्ट ना? डाय पॉझिटिव्ह आयन्स आर प्रेझेंट इन ऑक्टाहायड्रल होल्स. त्याच्या इन्व्हर्स म्हणजे अपोजिट म्हणले ना आपण. मग इथं डाय पॉझिटिव्ह आयन्स काय होते? ऑक्युपाय करतात टेट्राहायड्रल वॉइड्स ऑक्युपाय करतात आणि ट्राय पॉझिटिव्ह ऑक्टाहायड्रल. पण इथं त्याच्या अपोजिट होतं. डाय पॉझिटिव्ह ऑक्टाहायड्रल वॉइड्स ऑक्युपाय करतात आणि ट्राय पॉझिटिव्ह इक्वली टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल वॉइड्स ऑक्युपाय करतात. आर यू गेटिंग? त्याच्या अपोजिट आहे म्हणून इन्व्हर्स म्हटलं. ठीक आहे. सियर इन दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर ऑल्सो oxide ions occupy FCC lattice, but dipositive ions are present in octahedral holes
and tripositive ions are equally distributed between tetrahedral and octahedral holes. That is very important. The most common example of this type is magnetite Fe3O4. Fe3O4 मध्ये ओके बाळांनो FeO असतो आणि Fe2O3 असतो, दोन पार्टमध्ये डिवाइड होतो. मग FeO मध्ये Fe2+ असतो आणि Fe2O3 मध्ये Fe3+ असतो. मग दोन Fe3+ आहेत आणि एक Fe2+ आहे. See here. A unit cell of magnetite contains 4 oxide ions. Definitely इथं 4 oxide ions आहेत. ठीक आहे, O2-, 2 ferric ions, ferric Fe3+, ferric कोण Fe3+, here किती आहेत 2 आहेत, आणि 1 ferrous ion Fe2+, ferrous ion किती आहे 1 आहे. करेक्ट. अदर एक्झाम्पल Mc Fe2O4. करेक्ट. इथं झिंक Fe2O4 होता, इथं Mg Fe2O4 आहे. समजलं हे. दुसरं एक्झाम्पल त्याच्यामधलं. करेक्ट. हे होतं इन नॉर्मल स्पायनल आणि इन्व्हर्स स्पायनल, दोन्हीमध्ये डिफरन्स समजला. ठीक आहे, पुढे जाऊया आता. डिफेक्ट अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, आता डिफेक्ट म्हटलं ओके की डिफेक्ट कशामुळे अराईज होतो, तर डेफिनेटली ही बघा, हे ॲक्च्युअल अरेंजमेंट आहे क्रिस्टलची. करेक्ट ना. ठीक आहे, त्याला रेग्युलर अरेंजमेंट म्हणतो आपण. क्रिस्टलाइन सॉलिड्स कसे असतात, त्याच्यामध्ये जे काय पॉईंट्स असतात ओके, जे काय काय म्हणू शकता तुम्ही पार्टिकल्स आहेत ते रेग्युलर मॅनरनं अरेंज असतात, बरोबर ना. ओके, पण ह्याच्यामध्ये जर इरेग्युलॅरिटी अराईज झाली वळणं, इरेग्युलॅरिटी ओके, तर डिफेक्ट अराईज होतो. इरेग्युलॅरिटी म्हणजे काय की सपोज हा स्मॉलर पार्टिकल आहे ना, ओके, सपोज इथं बिगर पार्टिकल आला, म्हणजे हे 3 पार्टिकल सेम आले, इरेग्युलॅरिटी जनरेट झाली. ओके, बिगर पार्टिकल स्मॉलर पार्टिकल अगोदर कसं होतं, बिगर स्मॉलर बिगर स्मॉलर बिगर स्मॉलर अशी अरेंजमेंट होती, पण इथं काय झालं, बिगर बिगर बिगर. इट मीन्स येस इरेग्युलॅरिटी अराइज्ड, दॅट इज कॉल्ड एज अ डिफेक्ट. सपोज एखादी पॉईंट अब्सेंट असेल, ठीक आहे ना. ओके, दिस अब्सेन्स ऑफ पॉईंट ऑल्सो इंडिकेट्स इरेग्युलॅरिटी. ही इरेग्युलॅरिटी कशामुळे जनरेट होते, ओके, तर काय रेट ऑफ फॉर्मेशनमुळं. फॉर्मेशनचा रेट जर फास्ट असेल, तुम्ही मार्बल्स घेऊ शकता आणि मार्बल्स तुम्ही काय फास्ट अरेंज करायचा प्रयत्न करा, फास्ट. ठीक आहे ना. ओके, एखाद्या कंटेनरमध्ये हे मार्बल्स असे सोडा, फास्ट अरेंज करा. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला इरेग्युलॅरिटी मिळते. ओके, पण ते जर स्लोली तुम्ही फॉर्म करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला रेग्युलर अरेंजमेंट मिळते. ह्या मार्बलची अरेंजमेंट काय रेग्युलर मिळते. करेक्ट ना. ओके, मग रेट ऑफ फॉर्मेशन जर फास्टर असेल तर डेफिनेटली काय होतं, इथं इरेग्युलॅरिटी अराईज होते. समजलं. ओके, त्याला म्हणायचं येस डिफेक्ट्स इन सॉलिड्स. समजते हे. ठीक आहे. बिफोर दॅट एक्स-रे डिफ्रॅक्शनची की तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी केलेलं आहे, एक्स-रे डिफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये ब्रॅग्स इक्वेशन हे स्टडी केलेलं आहे तुम्ही फिजिक्समध्ये. करेक्ट ना. ब्रॅग्स इक्वेशन. ब्रॅग्स इक्वेशन काय आहे, एन लॅम्डा, बरोबर आहे का. ओके, एन लॅम्डा इज इक्वल टू 2d साइन थीटा. एन लॅम्डा इज इक्वल टू 2d साइन थीटा. हा एन काय असतो, एन इज इक्वल टू 1 2 3 4. करेक्ट. ओके, काय इंडिकेट करतो, रिफ्लेक्शन. द रिफ्लेक्शन करेस्पॉन्ड्स टू एन इज इक्वल टू 1. हे काय आहे, फॉर गिवन फॅमिली ऑफ प्लेन्स असतात हे, बरोबर आहे ना. ओके, येस. त्याच्यामध्ये बघा एन इज इक्वल टू 1 असेल तर काय म्हणायचं, फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन, बरोबर आहे ना. एन इज इक्वल टू 2 असेल तर काय म्हणायचं, सेकंड ऑर्डर रिफ्लेक्शन अँड सो ऑन. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर अँड सो ऑन. समजते. ठीक आहे. मग एक्स-रे रिफ्रॅक्शन जे आहे ते ओके, एन इज जनरली सेट ॲज इक्वल टू 1 म्हणलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, येस. एन काय असतो इथं जनरली 1 सेट केला जातो. 1 जर सेट केलं तर लॅम्डा इज इक्वल टू काय आहे, ओके 2d साइन थीटा. हे ब्रॅग्स इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. करेक्ट ना. ओके, तिथं तुम्ही स्टडी केलेलं आहे ऑलरेडी, फक्त इथं इक्वेशन आलेलं आहे, ते इक्वेशन नोट करून ठेवा. इम्परफेक्शन्स ऑर डिफेक्ट्स इन क्रिस्टल्स कशामुळे अराईज होतात हे सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे. सी हिअर, एनी डेव्हिएशन फ्रॉम रेग्युलर अरेंजमेंट इन क्रिस्टलाइन सॉलिड्स. कुठलाही ओकेस डेव्हिएशन असेल, डेव्हिएशन म्हणजे चेंज, अल्टर, चेंज, सॉरी, बरोबर आहे ना. ओके, डेव्हिएशन फ्रॉम रेग्युलर अरेंजमेंट इन क्रिस्टलाइन सॉलिड्स अराउंड अन ॲटम ऑर अ
ग्रुप ऑफ एटम्स इज कॉल्ड इम्परफेक्शन. आता हे इम्परफेक्शन जे आहे आपल्याला फक्त पॉईंट्समध्ये स्टडी करायचं म्हणून काय लिहिलं इथं पॉईंट डिफेक्ट. लाईनमध्ये असू शकते, प्लेनमध्ये असू शकते, पण प्लेन आणि लाईन आपल्याला स्टडी नाही करायचं. कुठला स्टडी करायचं, फक्त पॉईंट डिफेक्ट स्टडी करायचं आहे. मग अराउंड दी पॉईंट असेल इम्परफेक्शन, ओके, तर म्हणायचं पॉईंट डिफेक्ट. आर यू गेटिंग? ठीक आहे. पॉईंट डिफेक्ट्स ओके आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टायकोमेट्रिक डिफेक्ट, सेकंड आहे नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट अँड थर्ड आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टायकोमेट्रिक, नॉन स्टायकोमेट्रिक अँड इम्प्युरिटी डिफेक्ट. Stoichiometric again divided into Schottky defect and Frenkel defect. Non-stoichiometric defect again divided into metal excess defect, okay, and metal deficiency defect. Correct. Metal excess defect ला परत divide केलं आहे anion vacancy, cation excess, cation excess, anion vacancy. त्यावेळेसच metal excess होणार आहे. metal deficiency त्याच्या उलट असेल cation vacancy, anion excess. करेक्ट. हा चार्ट नोट करा. ओके, फर्स्ट बघा डिफेक्ट इन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड्स. आता कुठलेही स्टायकोमेट्रिक कंपाऊंड, स्टायकोमेट्रिक म्हणजे काय, जिथं रेशो ऑफ कॅटायन आणि अनायन कसा असतो, इक्वल असतो. बरोबर आहे ना. कॅटायन जसं की Na+ आहे, Cl- आहे, या दोन्हीचा रेशो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे इथं डिफेक्ट जरी अराईज होत असेल तरी स्टायकोमेट्री काय राहते, मेंटेन राहते. स्टायकोमेट्री मेंटेन होत असेल तर म्हणायचं स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. करेक्ट. सियर stoichiometric compounds are those in which the number of positive and negative ions are exactly in the ratio indicated by their chemical formula. बरोबर आहे ना. केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जो काय रेशो असतो तोच रेशो कशामध्ये असणार आहे, येस, ह्या आयोनिक कंपाऊंड्समध्ये, दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, एक्झॅक्ट राहतो, तिथे चेंज होणार नाही. इफ द इम्परफेक्शन डज नॉट डिस्टर्ब, जर इम्परफेक्शन ह्या रेशोला डिस्टर्ब करत नसेल, स्टायकोमेट्रीला डिस्टर्ब करत नसेल, बरोबर आहे ना. इफ द इम्परफेक्शन डज नॉट डिस्टर्ब द स्टायकोमेट्री ऑफ द कंपाउंड, द डिफेक्ट इज कॉल्ड स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. आर यू गेटिंग? ठीक आहे. इन स्टायकोमेट्रिक कंपाउंड्स 2 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स आर ऑब्झर्व्ड. इन दॅट फर्स्ट इज शॉटकी डिफेक्ट अँड सेकंड वन इज फ्रेंकल डिफेक्ट. आता शॉटकी डिफेक्ट काय आहे आणि फ्रेंकल काय डिफेक्ट काय बघूया. ओके, आणि कशामुळे अराईज होतो. तर शॉटकी डिफेक्ट जो आहे तो एक व्हॅकन्सी डिफेक्टचा टाईप आहे. वॅकन्सी डिफेक्टचा टाईप आहे तो. कशामध्ये आहे तर नॉन ओकेस आयोनिक कंपाऊंड्समध्ये वॅकन्सी डिफेक्ट स्टडी केला जातो. त्याचाच एक टाईप आहे. जर इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स लॅटाईस पॉईंट्सवरनं मिस असतील, वळणं इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स, तर अशा टाईपचा डिफेक्ट अराईज होतो. करेक्ट. साईज ऑफ कॅटायन अँड अनायन इज अप्रॉक्सिमेटली, इथं काय असते, इक्वल असते साईज. म्हणून ओके, कॅटायन टू अनायनची साईजचा रेशो जो आहे R+ डिवायडेड बाय R- इज अप्रॉक्सिमेटली काय असतो, 1 असतो. दिस रेशो का, दोन्हीची साईज जर सेम असेल तरच इथं 1 येणार आहे ना. ठीक आहे, म्हणजे इक्वल ओके साईज असणार आहे अप्रॉक्सिमेटली. ओके, म्हणून इथं अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 घेतलं आपण रेशो. समजलं. दिस टाइप ऑफ डिफेक्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय मिसिंग ऑफ इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स फ्रॉम देअर लॅटाईस साइड सो दॅट इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ सिस्टीम इज मेंटेन्ड. येस, डेफिनेटली इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स जर ॲब्सेंट असतील तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते. कारण तिथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रा नसतो, निगेटिव्ह एक्स्ट्रा नसतो, दोन्ही सायमल्टेनियसली ॲब्सेंट आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. कुठल्या कंपाऊंडमध्ये जनरली ओके हा डिफेक्ट अराईज होतो. ओके, ज्या कंपाऊंडमध्ये हाय कोऑर्डिनेशन नंबर आहे, कोऑर्डिनेशन नंबर हाय, लक्षात येते. ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबरचा पण स्टडी केलेला आहे. स्मॉल डिफरन्स इन साईज ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स, त्या दोन्हीमध्ये साईज डिफरन्स कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. म्हणजे दोन्ही अप्रॉक्सिमेटली इक्वल साईजचे असले पाहिजे, डिफरन्स कमी असेल तर. आलं लक्षात? ठीक आहे. मग R+ डिवायडेड बाय R- इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली वॉट, 1. करेक्ट. ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला दिसतंय की साईज ऑफ ओके एस इथं साईज ऑफ कॅटायन मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे, हे बघा A+ आणि B- आहेत. करेक्ट ना. ओके, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत लॅटाईस पॉईंट्सला. ठीक आहे, इथे एक पॉईंट अब्सेंट दिसतो तुम्हाला. कोण अब्सेंट आहे? A+ अब्सेंट आहे तिथून. ठीक आहे, इथे एक पॉईंट अब्सेंट दिसतो तुम्हाला. ओके, कोण अब्सेंट आहे? B-. म्हणजेच काय, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर अब्सेंट फ्रॉम देअर लॅटाईस पॉईंट्स. दिस टाईप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड एज इज वॉट, शॉटकी डिफेक्ट. अंडरस्टूड? ठीक आहे. एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स ऑफ शॉटकी डिफेक्ट. कंपाऊंड शोन दिस टाईप ऑफ डिफेक्ट आर NaCl,
ठीक आहे, SCS, CL, KBr, CS, KCl एक्सेट्रा. त्याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल ॲड करायचं आहे, AgPr. AgPr जो आहे बळानो दोन्ही डिफेक्ट दाखवतो. इट शोज बोथ टाईप ऑफ डिफेक्ट्स इन दॅट ओके फ्रँकल डिफेक्ट ॲज वेल ॲज शॉर्टकी डिफेक्ट. लक्षात येतं हे? ठीक आहे ना? ओके येस. काय काय पाहिलं लक्षात आलं का बघा? शॉर्टकी डिफेक्टमध्ये हे साईज काय आहे? अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. ठीक आहे, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि आयन्स अब्सेंट असतात. समजलं हे? ठीक आहे. कन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्टमध्ये कन्सिक्वेन्सेस काय आहेत बघूया. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिन्स क्रिस्टल लॅटाईस हॅव अ लेसर नंबर ऑफ आयन्स. आता बघा पार्टिकल्स कमी झाले ना, इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्याच्यामुळे डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. क्रिस्टलची डेन्सिटी डिक्रीज होते. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ॲज यू नो दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय वॉट? व्हॉल्यूम. जर मास कमी झाला तर डेन्सिटी आपोआप कमी होते. हे नोन आहे तुम्हाला. समजलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर द प्रेझन्स ऑफ नंबर ऑफ आयोनिक वॅकन्सीज लोअर्स लॅटाईस एनर्जी और स्टॅबिलिटी ऑफ क्रिस्टल. करेक्ट. लॅटाईस एनर्जी ओकेच कमी होते किंवा स्टॅबिलिटी सुद्धा कमी होते क्रिस्टलची. सेकंड पॉईंट. नेक्स्ट, क्रिस्टल शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टू ए स्मॉल एक्सटेंट. हा जो क्रिस्टल आहे तो स्मॉल एक्सटेंटमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतो बाय आयोनिक मेकॅनिझम. आयोनिक मेकॅनिझममुळं का? कारण आयन्स तिथं अब्सेंट आहेत त्याच्यामुळं. आले लक्षात? हे तीन कन्सिक्वेन्सेस लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये डेन्सिटीचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आर यू गेटिंग? नेक्स्ट वन, फ्रँकल डिफेक्ट. ओके, तर फ्रँकल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्टमध्ये काय डिफरन्स आहे? फ्रँकल डिफेक्टमध्ये ओके साईज जी आहे कॅटायनची खूप महत्त्वाचं आहे. साईज जी आहे कॅटायनची, कॅटायन जो आहे तो स्मॉलर असतो आणि ॲनायन जो आहे जनरली ॲनायन तो लार्जर असतो. ओके, हे जनरल आहे, एक्सेप्शन असू शकते त्याला. ओके, इन दिस टाईप. समजलं का? ओके, आणि ह्याच डिफेक्ट्सला डिसलोकेशन डिफेक्टसुद्धा म्हटलं जातं. विच डिफेक्ट? डिसलोकेशन. डिसलोकेशन डिफेक्ट. ओके, म्हणजे कॅटायन ॲक्च्युअल पोझिशन सोडून ओके कुठं ऑक्युपाय होतो? इंटरस्टिशियल साईटला, म्हणजे एम्प्टी स्पेसला. इन दिस टाईप ऑफ डिफेक्ट अन आयन शिफ्ट्स फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटाईस साईट टू इंटरस्टिशियल साईट. इंटरस्टिशियल साईट म्हणजे एम्प्टी साईट. ठीक आहे, सियर. हे बघा इथे ॲक्च्युअल पोझिशन आहे कॅटायनची. करेक्ट ना? ओके, ही पोझिशन सोडून तो डिसलोकेट झालेला आहे. दॅट इज कॉल्ड एज अ डिसलोकेशन डिफेक्ट और फ्रँकल डिफेक्ट. करेक्ट? येस. पुढे बघा. So that the electrical neutrality as well as stoichiometry of the compound is maintained. Electrical neutrality maintained राहते, नो डाऊट. का? फक्त डिसलोकेशन झालेलं आहे तिथं. आलं का लक्षात? ठीक आहे. सिन्स कॅटायन्स आर स्मॉलर, बघा IMP. कॅटायन कशा आहेत? स्मॉलर इन साइज. सो जनरली कॅटायन शिफ्ट्स फ्रॉम लॅटाईस टू द इंटरस्टिशियल साईट. कॅटायन स्मॉलर असल्यामुळे ते त्या कॅटायनची शिफ्टिंग होते. आलं लक्षात? ओके, येस. आता ह्या डिफेक्टमुळं काय होतं? कंपाऊंड्स हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. कुठले कंपाऊंड शो करतात? आता तिथं लार्ज कोऑर्डिनेशन नंबर होतं. करेक्ट ना? ह्या डिफेक्टमध्ये काय? लार्ज कोऑर्डिनेशन नंबर आहे बघा, हाय कोऑर्डिनेशन नंबर. आता इथं काय आहे? लो कोऑर्डिनेशन नंबर. येतं लक्षात? कुठे गेलं तो? हां, सियर. बिकॉज इन सच कंपाऊंड्स द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिंग लेस. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कशात? लेस आहे. आर इझी टू ओव्हरकम अँड हेन्स द कॅटायन कॅन इझिली मूव्ह इन टू द येस इंटरस्टिशियल साईट. येतं लक्षात? कोऑर्डिनेशन नंबर लो आहे. करेक्ट. बिकॉज इन सच कंपाऊंड्स द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिंग लेस आर इझी टू ओव्हरकम अँड हेन्स द कॅटायन कॅन इझिली मूव्ह इन टू द इंटरस्टिशियल साईट. इंटरस्टिशियल साईट समजली तुम्हाला? एम्प्टी साईट. कंपाऊंड्स हॅव्हिंग लार्ज डिफरन्स इन साईज ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स. कॅटायन आणि ॲनायनमध्ये ओके लार्ज डिफरन्स आहे. कॅटायन स्मॉलर आहेत. मग कॅटायन जर स्मॉलर असेल ॲनायनपेक्षा ओके तर रेशो काय असणार आहे? हा लो असणार आहे. म्हणजेच काय? डेफिनेटली लेस दॅन 1. लेस दॅन 1. अंडरस्टूड? कंपाऊंड्स हॅव्हिंग हायली पोलरायझिंग कॅटायन्स and easily polarizing anions. Compounds having highly polarizing cations and easily polarizing anions. Compounds having highly polarizing cations and easily polarizing anions. Compounds having highly polarizing cations and easily polarizing anions. Compounds having highly polarizing cations and easily polarizing anions. Compounds having highly polarizing cations and easily polarizing anions.
ओके, त्याच्यामध्ये जनरली काय होतो, फ्रेंकल डिफेक्ट अराईज होतो. कंपाऊंड्स हॅव्हिंग हायली पोलरायझिंग कॅटायन्स अँड इझिली पोलरायझेबल ॲनायन्समध्ये. कॉमन एक्झाम्पल्स आहेत ZnS, AgPr, AgI आणि AgCl. हे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारतात. ओके, येस, इथं परत AgPr दिलेलं आहे. इट शोज बोथ फ्रेंकल ॲज वेल ॲज शॉर्टकी डिफेक्ट. समजलं, हे विचारलं जातो विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज बोथ फ्रेंकल ॲज वेल ॲज शॉर्टकी डिफेक्ट. करेक्ट, समजलं हे डिस्लोकेशन कसं होतं. ठीक आहे, कन्सिक्वेन्सेस बघूया काय आहे तिथं. करेक्ट, ठीक आहे, सिम्पल कन्सिक्वेन्सेस आहेत. परंतु सिन्स नथिंग इज लॉस्ट फ्रॉम द क्रिस्टल ॲज अ होल, तिथून काय लॉस आहे का नाही, फक्त डिस्लोकेशन आहे. देअरफॉर डेन्सिटी काय राहते, रिमेन्स सेम. इथं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, डेन्सिटी रिमेन्स सेम, रिमेन्स सेम. करेक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, द क्रिस्टल शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टू ए स्मॉल एक्सटेंट बाय आयोनिक मेकॅनिझम. इथं सुद्धा स्मॉल एक्सटेंटमध्येच तुम्हाला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मिळते. द क्लोजनेस ऑफ लाईक चार्जेस टेन्स टू इन्क्रीज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डेफिनेटली, ओके, हे चार्जेस जे आहेत ते क्लोज आहेत, त्याच्यामुळे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट तिथं काय असणार आहे, हायर असणार आहे, किंवा काय इन्क्रीज इन डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणू शकता. आणखीन एक महत्त्वाची नोट लिहा तिथं, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. व्हॉट, द नंबर ऑफ दीज टू डिफेक्ट्स in a crystal generally increases with the rise of temperature. टेम्परेचर इन्क्रीज केले की हा डिफेक्ट काय होतो, इन्क्रीज होतो. हेन्स दे आर समटाइम्स कॉल्ड थर्मोडायनॅमिक डिफेक्ट्स. का, कारण थर्मली ते स्टिम्युलेट होतात, थर्मली ते चेंज होतात. लक्षात येते ना, ठीक आहे. म्हणून त्याला थर्मोडायनॅमिक डिफेक्टसुद्धा म्हणलं जातं, कारण हा डिफेक्ट अराईज होतो किंवा काय इन्क्रीज होतो ड्यू टू द टेम्परेचर. आर यू गेटिंग? ठीक आहे, पुढं चला. डिफेक्ट इन नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड्स. हे स्टायकोमेट्रिकमध्ये समजलं, फ्रेंकल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट. तर दोन्हीमध्ये डेन्सिटीचा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे, साईज डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे, विचारू शकतात ते. ठीक आहे, पुढे हेडिंग द्या आता, नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड्स. ओके, आता हा डिफेक्ट कशामुळे अराईज होतो. इथं काय म्हणले, डिफेक्ट्स इन नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड्स. नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड्स म्हणजे तिथं डेफिनाईट रेशो नसलेले कंपाऊंड्स, जसे की FeO आहे. FeO 1:1 पाहिजे ना इथं रेशो, ओके, पण तसं नाही, इथं 0.94:1 आहे, 1 आहे. इट मीन्स इथं स्टायकोमेट्री मेंटेन नाही आहे. ह्या नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंडमध्ये जो काही डिफेक्ट अराईज होतो, ओके, अशा डिफेक्टला काय म्हणायचं, येस, नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. समजतं हे, ठीक आहे. आता इथं नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्टमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मेंटेन राहत नाहीत. द बॅलन्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस इज मेंटेन आयदर, ओके, येस. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मेंटेन होण्यासाठी परत तिथं एकतर काय मेटल एक्सेस होतो किंवा काय नॉन मेटल एक्सेस होतो, ह्या गोष्टी होतात. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणजे काय Na+ आणि Cl- जर असेल, Na+ आणि Cl- जर असेल, ओके, तर हे मेंटेन राहत नाही. तिथं एकतर काय हा Cl- अब्सेंट असेल, ओके, किंवा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स घेऊया आपण, मेटल आणि काय नॉन मेटल आहे कन्सिडर करा, एक मायनस आहे, एक प्लस आहे. एकतर मेटल अब्सेंट असेल किंवा काय नॉन मेटल अब्सेंट असेल. ठीक आहे, मग ह्या मेटलला, एक्सेस मेटलला, ओके, येस, न्यूट्रलाइज करण्यासाठी रिक्वायरमेंट काय, इलेक्ट्रॉनची. इलेक्ट्रॉन्स काय करतात, मग न्यूट्रलाइज करतात. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन हे मेंटेन कशामुळे राहतात, तर काय ह्या इलेक्ट्रॉन्समुळं. समजलं? ठीक आहे, येस. समटाईम्स काय मेटल अब्सेंट असतो त्या केसमध्ये आणि एक्स एक्सेस असतो, त्यावेळेला येस जे पॉझिटिव्ह आयन्स असणार, एक्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहे तिथं आता, ओके, मग एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन म्हणजे डायपॉझिटिव्ह आयन वगैरे, ओके, येस, काय करतात, ह्या X- मेंटेन करायचं काम करतात, न्यूट्रलाइज करायचं काम करतात. समजतं हे? येस, इथे एक पॉईंट दिलेला आहे, द रेशो ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स बिकम्स डिफरंट. आलं लक्षात? हा रेशो इथं डिफरंट व्हायला लागतो, मेंटेन राहत नाही, फ्रॉम द रेशो इंडिकेटेड बाय देअर येस आयडियल केमिकल फॉर्म्युला. ठीक आहे, येस, हे एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. The balance of positive and negative charge is maintained either by having extra electrons or extra positive charges. समजलं का?
येस, बॅलन्स कसा मेंटेन राहतो तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स किंवा काय पॉझिटिव्ह चार्जेस विच मेक दी ए स्ट्रक्चर इरेग्युलर. हे स्ट्रक्चर इरेग्युलर कशामुळं होतं तर काय, येस, हे लॅटाईस पॉईंट्सवरनं आयन्स अब्सेंट झाले म्हणून. दिस डिफेक्ट अकाउंट्स ओनली फॉर द कंपोजिशन अँड आर इन ॲडिशन टू शॉर्टकी अँड फ्रेंकल डिफेक्ट्स. कंपोजिशनमुळं हा डिफेक्ट अराईज होतो. These additional defects arise due to the presence of either metal or non-metal in excess. एकतर मेटल एक्सेस असेल किंवा नॉन मेटल एक्सेस असेल, म्हणून त्याचे परत टाइप्स केलं खाली. मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये काय होतं, इन दिस टाइप ऑफ डिफेक्ट कॅटायन्स आर इन एक्सेस. कॅटायन्स कोण फॉर्म करतात, मेटल फॉर्म करतात. मेटल डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म एम एन प्लस प्लस एन इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स डोनेट होऊ शकतात, तर एन इलेक्ट्रॉन्स डोनेट केलं, त्याच्यामध्ये हा कॅटायन फॉर्म झाला. करेक्ट. दिस सिच्युएशन मे अराइज इन आयदर टू वेज. करेक्ट. एक्सेस कॅटायन आहे, दोन वेनं होऊ शकतो. एकतर ॲनायन व्हॅकन्सीज जर असतील तिथं तर कॅटायन एक्सेस होतो, दॅट इज द मेटल एक्सेस डिफेक्ट. करेक्ट ना. बघूया आपण कॅटायन व्हॅकन्सी कशी ॲनायन व्हॅकन्सी कशी जनरेट होते. ठीक आहे, बघा इथं. इन दिस केस ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर लॅटाईस साइड्स, लिव्हिंग अ होल बिहाइंड अँड दस कॉझिंग द इन्क्रीज इन कॅटायन ऑर मेटल कॉन्सन्ट्रेशन. इथं बघा ए प्लस बी मायनस आहे, इथं बी मायनस अब्सेंट आहे, लिव्हिंग बिहाइंड द इलेक्ट्रॉन. करेक्ट ना. त्या पोझिशनला कोण आहे, इलेक्ट्रॉन. इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन आहे ड्यू टू द प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन. पण काय, येस, ॲनायन व्हॅकन्सी असल्यामुळं कॅटायन एक्सेस झाला. समजलं का. येस, एक ए इथं एक्सेस झाला, एक ए एक्सेस झाल्यामुळं त्याला कॅटायन एक्सेस म्हणलेलं आहे, त्यालाच मेटल एक्सेस म्हणू शकता तुम्ही. करेक्ट. पुढे बघा. द होल फॉर्म्ड आर ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन. समजतं हे, ठीक आहे ना. इलेक्ट्रॉनमुळं तो होल काय होतो, द होल फॉर्म्ड आर ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन्स. थस द सिस्टीम रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे, कारण तिथे इलेक्ट्रॉन आहे ना, तेव्हा एक्सेस पॉझिटिव्ह चार्जला काय करतो, तो न्यूट्रलाइज करतो. क्लिअर. द नॉन मेटल ॲटम्स मे लिव्ह द सरफेस इन द फॉर्म ऑफ गॅस. त्या सरफेसवरनं काय, येस, मे लिव्ह म्हणले, in the form of gas. The electrons trapped in the anion vacancies are called F centers because they impart the color to the crystal. F center लाच काय म्हणायचं, कलर सेंटर्स. ठीक आहे. येस, ह्या इलेक्ट्रॉनमुळं, ह्या सेंटरमुळं तिथं काय होतो, कलर अराईज होतो. इम्पार्ट कलर टू दिस क्रिस्टल म्हणलंय. समजलं ना. एफ सेंटर एक नवीन पॉईंट आला. कशामुळं होतो, एफ सेंटर अराईज होतात ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड रिमूव्हल ऑफ ॲनायन्स. व्हॅकन्सी ॲनायन क्रिएट होत असेल तर तिथं एफ सेंटर जनरेट होतात, त्या एफ सेंटरलाच कलर सेंटर म्हणायचं. क्लिअर. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघा इथं की बाबा हे एफ सेंटर्स कसे जनरेट होतात. करेक्ट ना. सपोज NaCl इज द क्रिस्टल, ॲनोइक सॉलिड आहे. अल्कली मेटल जनरली अशा टाईपचा डिफेक्ट शो करतात, जे की अल्कली मेटलपासून क्रिस्टल्स बनलेले आहेत. सपोज Na प्लस Cl मायनस Na प्लस असं क्रिस्टल आहे. इफ सोडियम वेपर्स आर पास्ड ऑन इट, सोडियम वेपर्स काय केलं आपण, Na वेपर्स पास केलं ऑन द क्रिस्टल सरफेस, देन व्हॉट हॅपन्स, the one of the anion comes to the surface वरती येतो तो anion, living behind the anion vacancy. करेक्ट. इथं Na प्लस आहे, Cl मायनस Na प्लस. आता वॅकन्सी कुठे क्रिएट झाली, ह्या ठिकाणी. तर वॅकन्सी क्रिएट झाली. Na पास केलंय तुम्ही, सोडियम व्हेपर आहे तिथं, आणि वरती कोण आहे, Cl मायनस. नाउ व्हॉट हॅपन्स, दिस सोडियम डोनेट इलेक्ट्रॉन and to form Na plus, and the Cl minus combine with this Na plus and forms NaCl crystal on the surface, and this electron whatever donated by the
sodium, okay, is enters or diffuse into this crystal. crystal मध्ये तो काय होतो, डिफ्यूज होतो. ओके, म्हणून काय तिथं एफ सेंटर जनरेट होतो, Na+ आणि इथं कोण इलेक्ट्रॉन येतो, कुठला इलेक्ट्रॉन येतो, डोनेटेड बाय दी कॅटायन. सोडियमनं डोनेट केलेला इलेक्ट्रॉन आहे. समजलं हे? येस, इथे NaCl फॉर्म झाला सरफेसवरती. ओके, पण इथं ॲनायन व्हॅकन्सी क्रिएट झाली. ओके, आणि तो इलेक्ट्रॉन कुठून आला, सोडियमपासून. सियर, वेन अल्कली हलाइड्स आर हीटेड इन ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ वेपर्स ऑफ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स समजलं तुम्हाला, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. दी ॲनायन्स कोण असतात, जनरली हलाइड्स असतात, हलाइड आयन्स डिफ्यूज टू दी क्रिस्टल सरफेस. क्रिस्टल सरफेसवरती ओके येतात कोण, ॲनायन्स. लिव्हिंग ॲनायोनिक व्हॅकन्सी, बाय लिव्हिंग ॲनायोनिक व्हॅकन्सी, इथं ॲनायोनिक व्हॅकन्सी क्रिएट होते लाईक दिस. टू कंबाईन विथ द न्यूली जनरेटेड मेटल कॅटायन. आता इथून सोडियम काय करतो, मेटल कॅटायन फॉर्म करतो बाय लिव्हिंग इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? द इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय दी, सियर, the electron lost by the metal atom diffuses through the crystal to occupy the anion vacancy. ठीक आहे, तो काय होतो, इलेक्ट्रॉन इथं डिफ्यूज होतो आणि काय तो एफ सेंटर क्रिएट करतो. दीज सेंटर्स आर नोन ॲज अ एफ सेंटर. सियर, हा मेटल आहे, हा ॲनायन आहे, जो की काय एस सरफेसवरती डिफ्यूज झालेला आहे, विच कंबाईन्स विथ दिस मेटल. मेटल डोनेट इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो मेटल. ओके, एस हा इलेक्ट्रॉन आहे, वॉट एवर लॉस्ट बाय द मेटल विच ऑक्युपायज दिस साइट. This defect is shown by the compound which have a Schottky, okay, yes, defect. Schottky defect जो show करतात ना, असे compounds, okay, yes, this type of metal excess defect shows. ठीक आहे ना, जसं की NaCl आहे, KCl आहे, म्हणजे अल्कली मेटलचे जे सॉल्ट आहेत, हलाइड सॉल्ट आहेत, that okay, yes, halide salts show this type of defect. Understood? ठीक आहे. Extra cations in interstitial sites. एक्स्ट्रा कॅटायन्स इन इंटरस्टिशियल साइट्स. ओके, तर एक्स्ट्रा कॅटायन्स कसे जनरेट होतील ॲट इंटरस्टिशियल साइट्स, बाय इव्हॅपरेशन ऑफ ओके एस गॅस. Now see here, in this type of metal excess, okay, extra positive ions present in the interstitial site. Extra positive ion येतो interstitial site ला, म्हणून त्याला metal excess defect म्हणलंय. करेक्ट ना? वरचा पॉईंट काय होता, येस, ॲनायन व्हॅकन्सी म्हणलं होतं, बरोबर आहे ना. ओके, ॲनायन व्हॅकन्सी. सियर, ॲनायन व्हॅकन्सी. आणि हा डिफेक्ट कशामुळं, एक्स्ट्रा कॅटायनमुळं. करेक्ट. सियर, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन बाय प्रेझन्स ऑफ अन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते. इन अनदर इंटरस्टिशियल पोझिशन. सियर, दिस इज इंटरस्टिशियल पोझिशन, म्हणजे एम्प्टी स्पेस आहे ना ह्या चार ओके ॲटम्समध्ये. दिसतो का तुम्हाला, 1 2 3 4 हे आयन्स आहेत, त्याच्यामध्ये जो एम्प्टी स्पेस आहे ना, दॅट इज कॉल्ड एज अ इंटरस्टिशियल्स. इंटरस्टिशियल ओके साइट किंवा पोझिशन म्हणू शकता. करेक्ट. ठीक आहे. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईडला हीट केलं तुम्ही, एक क्रिस्टल आहे ZnOचं. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ZnO असतात, एकच नाही. ठीक आहे ना. ओके, असे नंबर ऑफ ZnA असणार आहेत, ZnO. When heated, okay, then what happens, Zn2+ is formed and oxygen is okay is evaporated by leaving behind the electrons. करेक्ट ना. ऑक्सिजन इव्हॅपरेट झाला की काय झालं, हा एक्सेस झाला ना, Zn2+ एक्सेस झाला तिथं, तो ॲज इट इज राहतो. जसं की सपोज इथं A+ दाखवलेला आहे, A+ ॲज इट इज राहतो तिथं. ऑक्सिजन कमी झाला म्हणून काय म्हटलं त्याला, एक्स्ट्रा कॅटायन. ठीक आहे ना, इन इंटरस्टिशियल साइट. तो इंटरस्टिशियल साइटला ऑक्युपाय. ठीक आहे. येस, इलेक्ट्रॉन्स तर राहणारच कंपल्सरी इथं. कन्सिडर करा, इथं Zn2+ आहे, Zn2+ आणि इथं काय आहे, O2- आहे, असं कन्सिडर करा. समजलं का. ओके, मग सर ZnOचं कन्व्हर्जन ओके Zn2+ आणि ऑक्सिजनमध्ये होत असेल तर काय, डेफिनेटली ऑक्सिजन रिमूव्ह होतो इथून. ओके, आणि मग तो कुठं जातो, Zn2+, तर इंटरस्टिशियल साइटला कुठंतरी ऑक्युपाय होतो असा. आलं लक्षात हे. ठीक आहे. येस, इथं सुद्धा काय इंटरस्टिशियल साइटला इलेक्ट्रॉन्स, पण आता फ्री इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा आहेत, मोर फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळं काय, येस, इथं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. सियर, वेन झिंक ऑक्साईड इज हिटेड इट लुजेस ऑक्सिजन, टर्न्स येलो.
The excess Zn2 plus ions are trapped in interstitial sites and the electrons in the neighboring interstitials. म्हणजे जे Zn2 प्लस जे आहेत ते इंटरस्टिशियल साईटला ऑक्युपाय होतात आफ्टर रिमूव्हिंग O2 मायनस. O2 मायनसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? O2 मध्ये होतं. ठीक आहे ना. हाफ का दाखवलं तर सिंगल O आहे तो, म्हणून काय ओके तो कन्वर्ट कशामध्ये हाफ O2 मध्ये होतो. आर यू गेटिंग? द येलो कलर ऑफ झिंक ऑक्साईड इज ड्यू टू द ट्रॅपिंग इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन जे ट्रॅप झाले ह्या इंटरस्टिशियल पोझिशनला ओके त्याच्यामुळे तिथं येलो कलर जनरेट होतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. कन्सिक्वेन्सेस बघा मेटल एक्सेस डिफेक्टचे. कंपाऊंड्स हॅव इन्क्रीज्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ड्यू टू प्रेझन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. लक्षात येते हे? ओके फ्री इलेक्ट्रॉन ओके असल्यामुळं तिथं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं? कंपाऊंड्स आर युजली कलर्ड कशामुळं? ओके वेन NaCl क्रिस्टल इज हिटेड इन ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर इट बिकम्स येलो का होतो हा सुद्धा लक्षात येते का? ओके कशामुळं? एफ सेंटर्स जनरेट झाल्यामुळं तिथं ओके इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाल्यामुळं. सिमिलरली KCl वेन हिटेड इट ॲटमॉस्फिअर पोटॅशियम वेपर्स इट अपियर्स व्हायलेट. मग ह्याचे कलरसुद्धा पाठ करून ठेवावं लागतील तुम्हाला. NaCl म्हटलं की येलो कलर ओके, पोटॅशियम क्लोराईड म्हटलं की व्हायलेट कलर, झिंक ऑक्साईड म्हटलं की येलो कलर ओके. हे तुम्हाला नोन असलं पाहिजे. क्लिअर झालं हे होतं रिगार्डिंग मेटल एक्सेस डिफेक्ट. आता नेक्स्ट आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. ठीक आहे ना. मेटल डेफिशियन्सी एक्सेस समजलं, एक्स्ट्रा कॅटायन येतो तिथं. आता डेफिशियन्सी म्हटलं की काय होणार आहे? मेटल कमी होणार आहे ह्या केसमध्ये. क्लिअर? ठीक आहे बघूया आपण. ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये मेटल डेफिशियन्सी डिफेक्टमध्ये मेटल अब्सेंट असणार आहे. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट मे अराइज इन 2 वेज इन दॅट कॅटायन व्हॅकन्सीज. बरोबर आहे ना. ओके आणि एक्स्ट्रा अनायन जर ॲड केलं ओके तर काय येस तिथं रेशो काय होतो? अनायन इन्क्रीज झाल्यामुळं मेटल कमी होतो आणि इथं कॅटायन व्हॅकन्सीज म्हणजे कॅटायन कमी झाला ओके तर डेफिनेटली मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणतो आपण त्याला. करेक्ट. बॅलन्सिंग कमी होते थोडक्यात इथं. आलं लक्षात? ओके बघा दिस टाईप ऑफ डिफेक्ट ऑकर्स वेन पॉझिटिव्ह ओके आयन इज मिसिंग फ्रॉम इट्स लॅटाइज साईट. ओके मग न्यूट्रॅलिटी कसं मेंटेन होते? इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डेफिनेटली ओके इथं कॅटायन अब्सेंट आहे फ्रॉम इट्स लॅटाइज पॉईंट. ओके then charge is balanced by oxidation of some cations to the higher valency state. बघा त्याच केसमध्ये त्याच लॅटाइस पॉईंटला काय आहेत बघा कॅटायन्स. ठीक आहे इथे A प्लस आहे ना, त्याच्यामध्ये तो काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो आफ्टर व्हॅकन्सी. ठीक आहे ना. ओके इथून एक कॅटायन ओके कमी झालेला आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी ओके एस काय करतो? एस हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. समजला? तो ऑक्सिडाइज होतो. बघा इथं A2 प्लस आहे. समजलं का हे? ठीक आहे म्हणून त्याला काय म्हणलंय? मेटल ओके एस कॅटायन व्हॅकन्सीज अँड इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जे आहे चार्ज जे बॅलन्स होतात ते कशामुळे? ड्यू टू ऑक्सिडेशन सम कॅटायन्स टू हायर व्हॅलन्सी स्टेट. दस द लॅटाइस रिमेन्स डेफिशियंट ऑफ मेटल आयन. ठीक आहे मेटल आयटम्समुळे लॅटाइस काय राहतो? इथं डेफिशियंट राहतो. दॅट टाईप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड एज अ मेटल डेफिशियंट डिफेक्ट. एक्झाम्पल्समध्ये कोण कोण येतात? FeO लक्षात असू द्या. ठीक आहे FeS, NiO, TiO मेटल डेफिशियन्सी डिफेक्टचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट वन एक्स्ट्रा अनायन्स ऑक्युपाईंग द इंटरस्टिशियल साइट्स. एक्स्ट्रा अनायन जर ऑक्युपाय झाले इंटरस्टिशियल साईटला ओके तरीसुद्धा अशा टाईपचा डिफेक्ट जनरेट होऊ शकतो. इथं मेची सिच्युएशन आहे. कारण काय अशा टाईपचे एक्झाम्पल जे आहेत ओके ते नोन नाहीत. नो एक्झाम्पल ऑफ क्रिस्टल्स possessing this defect is known at present because anions are usually कशा असतात? लार्जर इन साईज. त्याच्यामुळे काय ओके असे डिफेक्ट होऊ शकतात पण एक्झाम्पल्स नाहीत. नो एक्झाम्पल्स. एक पॉसिबिलिटी सांगितली फक्त. ठीक आहे म्हणून स्टडी करणं योग्य नाही आहे. पुढे जाऊया आपण. इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये बघा ओके इफ वेन फॉरेन ॲटम्स इज प्रेझेंट इन क्रिस्टल
ठीक आहे ना. फॉरेन ॲटम्स म्हणजे डिफरंट ॲटम्स दॅन वट एव्हर प्रेझेंट इन दॅट अलॉय जनरली असतात हे अलॉय. द डिफेक्ट इज कॉल्ड इम्प्युरिटी डिफेक्ट. फॉरेन ॲटम्स जर असतील त्याच्यामध्ये ओके तर डेफिनेटली त्या फॉरेन ॲटम्सला इम्प्युरिटी म्हणाल तुम्ही. इफ द फॉरेन ॲटम्स इज प्रेझेंट ॲट लॅटाइस साईट. लॅटाइस साईटला जर फॉरेन ॲटम्स असतील, लक्षात येते का? ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ब्रास आहे, तुम्हाला नोन असणार आहे ब्रास. ठीक आहे. ब्रास इज द अलॉय ऑफ कॉपर ठीक आहे प्लस झिंकचा अलॉय असतो तो. करेक्ट ना. ठीक आहे. येस. सपोज आपण कॉपरमध्ये झिंक जर ॲड केला, ठीक आहे, असे कॉपर मेटल्स आहेत, त्याच्यामध्ये जर झिंक ॲड केलं आणि जर का तो डायरेक्ट लॅटाइस पॉईंट ऑक्युपाय करत असेल, हा झिंक आहे कन्सिडर करा. ठीक आहे ना. ओके. तर काय झाला, कॉपर इज रिप्लेस्ड बाय झिंक. कॉपर इज रिप्लेस्ड बाय झिंक. रिप्लेसमेंट होत असेल तर त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन. समजलं ना. ओके. अँड दॅट डिफेक्ट इज कॉल्ड एज अ सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. ब्रास इज द बेस्ट एक्झाम्पल. लक्षात येते. व्हेअरएज इफ द इम्प्युरिटी इज पास्ड ॲट व्हॅकंट इंटरस्टिशियल साईट्स. व्हॅकंट इंटरस्टिशियल साईटला जर इम्प्युरिटी पास केलं आपण, जसं की स्टील आहे सपोज, स्टील. करेक्ट ना. ओके. स्टीलमध्ये फेरस असतात, हे असे फेरस ॲटम्स आहेत Fe लाईक दिस. आणि तिथं जर इंटरस्टिशियल साईटला ओके कार्बन ॲड केलं आपण, कार्बन, छोटे छोटे ॲटम्स ॲड केलं, कार्बन असतो ना स्टीलमध्ये, तर दॅट डिफेक्ट इज इंटरस्टिशियल ओके एस इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल साईटला ऑक्युपाय होतो म्हणून. आलं लक्षात. ठीक आहे. इथं त्याला सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशन पण सॉलिड सोल्युशन म्हणजेच काय असतात बळांनो, अलॉयस. लक्षात ठेवा हे सॉलिड सोल्युशन म्हणजे अलॉयस. आणि इथं इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. इंटरस्टिशियल का म्हणलं, कारण एम्प्टी स्पेसेस ऑक्युपाय करतात म्हणून. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता हे स्टील आणि ब्रासचे एक्झाम्पल नाही, इथं एक्स्ट्रामध्ये दिले तुम्हाला मी हे. ठीक आहे. तर बघा फॉर एक्झाम्पल इम्प्युरिटी डिफेक्ट कॅन बी इंट्रोड्युस्ड इन NaCl. NaClमध्ये इंट्रोड्यूस करता येतं बाय ॲडिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ कॅल्शियम क्लोराईड. ठीक आहे. आता कॅल्शियम क्लोराईड जर ॲड केलं पण कॅल्शियम 2+ मध्ये असतो आणि सोडियम किती. मग मला सांगा कॅल्शियम जर इंटरस्टिशियल साईट ऑक्युपाय करत असेल तर काय, येस डेफिनेटली इट रिप्लेसेस टू Na+. का बॅलन्स चार्ज बघा इथं 2+ आहे, इथं 1 आहे. मग एक कॅल्शियम 2+, 2 सोडियम 2+ला काय करतो तो रिमूव्ह करतो. अंडरस्टूड. सियर calcium 2+ ion is divalent. Thus, for every calcium 2+ ion introduced, yes, 2 Na+ ions are removed to maintain. कशासाठी? To maintain the electrical neutrality. Electrical neutrality maintain होते तिथं कुठल्याही सॉलिडमध्ये. समजलं का हे? ठीक आहे. येस बघा इथं कॅल्शियम 2+ ऑक्युपाय झालेलं इंटरस्टिशियल साईटला ओके, पण काय येस एक व्हॅकन्सी क्रिएट झाली म्हणून त्याला मेटल डेफिशियन्सी काय म्हटलं आपण, इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणलं. इम्प्युरिटी का म्हणायचं समजलं ना, कारण काय सोडियम क्लोराईड कंपाऊंड आहे तो, त्याच्यामध्ये कॅल्शियम 2+ डिफरंट आहे, फॉरेन ॲटम आहे तो. समजलं ना. म्हणून त्याला म्हणायचं येस इम्प्युरिटी आणि डिफेक्टला म्हणायचं इम्प्युरिटी डिफेक्ट. समजलं हे. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग डिफेक्ट्स इन सॉलिड्स. इम्पॉर्टंट पॉईंट्स होते, सगळे पॉईंट्स आपण डिस्कस केलेले बळं. करेक्ट ना. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघूया, इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ठीक आहे ना. आता डिफेक्ट्सवरचे मॅक्सिमम क्वेश्चन्स करून घ्या तुम्ही, थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. येस नोट्स मॅक्सिमम आलेले आहेत तुमच्यापर्यंत. सगळे हे नोट्स नोट करा ओके. येस परत रीड करा. NCERT मधनं लाईन टू लाईन रीड करा बळानो. ओके. येस टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.